राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेनेला धोबीपछाड दिलाय। शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे। एकीकडे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र विधिमंडळात भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलाय। पंतप्रधानांना भेटून कर्जमाफीचा निर्णय घ्या असा निरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पाठवला। शिवसेनेचे मंत्री हा निरोप घेऊन वर्षावर मुख्यमंत्र्यांकडे पोहोचण्याआधीच शरद पवारांनी संसदेतील पंतप्रधान कार्यालयात थेट नरेंद्र मोदींची भेट घेतली। सुमारे 20 मिनिटे दोघांमध्ये यावेळी चर्चा झाल्याचं समजतंय। दरम्यान शरद पवारांनी पंतप्रधानांकडे काय मागण्या केल्यात ते पाहूया। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतकरी आत्महत्यांबाबत उपाययोजना आखा, साखर उद्योगासमोरील अडचणी दूर करा आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, महाराष्ट्र राज्य विधिमंडळामध्ये एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून जोरदार रणकंदन होतं आहे, शिवसेना विरुद्ध भाजपचा सामना रंगतो आहे, तर तिथे शरद पवार आणि पंतप्रधानांची भेट ही या सगळ्या पार्श्वभूमीवर किती महत्त्वाची आहे? बिलकुल, ही भेट खूपच महत्त्वाची आहे आणि शरद पवार हे टायमिंग साधण्यामध्ये माहिर आहेत आणि त्यानुसार त्यांनी आज सुद्धा टायमिंग साधलेला आहे। ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आता संपूर्ण वाद सुरू आहे, अशा वेळी शरद पवार यांनी भेट घेतलेली आहे आणि यामध्ये 4 मुद्दे मांडलेले आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर उपाययोजना कराव्या, त्याचबरोबर साखर उद्योगासमोरच्या अडचणी सुद्धा दूर करण्याचा विषय मागणी केलेली आहे। या संपूर्ण ज्या मागण्या होत्या त्या मागण्यामध्ये सर्वात महत्वाची मागणी म्हणजे ती कर्जमाफीची, कारण या सर्व मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम ही वेळून अनेक दिवस झालं, अनेक महिने झालं केंद्र सरकारने घोषणा केलेली आहे आणि त्यावर काम सुद्धा सुरू आहे। मात्र कर्जमाफीचा मुद्दा जो आहे तो थेट शेतकऱ्यांशी भिडणारा मुद्दा आहे आणि विधानसभेमध्ये सुद्धा याचे पडसाद पडलेले आहेत आणि संसदेमध्ये सुद्धा आपण या संदर्भात आग्रही भूमिका घेतोय हे शरद पवार यांना दाखवायचं, राष्ट्रवादीला दाखवायचं आणि त्यासाठीच ही मोदींची भेट घेण्यात आली होती। 20 मिनिटे यावर चर्चा झालेली आहे। या चर्चेमध्ये या मागण्या केलेल्या आहेत, परंतु मोदींनी कोणतेही ठोस आश्वासन दिल्याचं मात्र दिसत नाहीये। त्यामुळे आता पुढची भूमिका राष्ट्रवादी कशी आखणार हे पाहणं गरजेचं आहे। मात्र या 20 मिनिटाच्या या बैठकीमध्ये राजकीय विषयावर सुद्धा चर्चा झाल्याचं सांगण्यात येते, मात्र नेमकी कोणती चर्चा झाली ते अद्याप मात्र समोर आले नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।